संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आघाडी होत नाही। लोकसभा आणि विधानसभा ठीक आहे, पण स्थानिक स्वराज्य वेगळ्या लढवायला हव्यात, असं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे। बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साधारण अशा प्रकारच्या आघाड्या होत नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी असते। त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार तर अशा आघाड्या होतात। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जण आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतात। शिवसेना एकत्र पाहू ना, आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या स्वतंत्र अशी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आज बैठक होणार आहे। मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे खासदारांसोबत चर्चा करणार आहेत। समन्वय आणि पक्ष बांधणीवर मार्गदर्शन सुद्धा उद्धव ठाकरे सर्व खासदारांना करणार आहेत। दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन असून त्या संदर्भात दिशा मिळावी यासाठी खासदार आणि आमदारांची बैठक होत असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। हे पहा की काल आमदारांची बैठक झाली, आज खासदारांची बैठक आहे। कारण उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन आहे आणि साधारण 8 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन आहे, म्हणजे संसदेचं अधिवेशन आहे। तर त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळावी म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात। दरम्यान सुनील केदार राहुल गांधी यांचं पद 24 तासामध्ये घालवलं। मुंडे आणि कोकाटे यांना नक्कीच अभय दिलं जातंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। कायद्यानं ते अपात्र ठरलेले आहेत, त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं यासाठी। नियम आणि कायदा पाहिला, सुनील केदार आमदारकी गेली ना 24 तासात। राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझम खान या सगळ्यांच्या आमदारक्या 24 तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने, आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची। नक्कीच अभय दिलं जातं आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे। पण मला असं वाटतं की अजूनही आमचा न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे। न्यायालयात हे प्रकरण आहे आणि न्यायालय यांना सोडणार नाही।